Amen, Jesus. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless the Lord. Praise His wonderful, loving name. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आज परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला एकत्र केलं आणि त्याची उपासना करण्याची संधी दिली. त्याबद्दल आजच्या दिवशी आपण देवाला गौरव देऊया. एक गीत गाऊन आपण देवाचं गौरव करूया. खरोखर देवाची दया आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि सुंदर असं गीत आहे, ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना. ते गीत आपण गाऊया. ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुएवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियांनी कनती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवळा तो कनवाळू, मानसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती, मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार,
वरी भार. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना. न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू वळी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियांनी कणती. ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. देव खरा ममताळू अंत काही लागेना. केवळा तो कनवाळू मानसांना कळेना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी. तोच मने नाही भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. Bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Bless His wonderful loving name. धन्यवाद असो बाप्पा. गौरव गौरव आणि गौरव परमेश्वरा तुझ्या पवित्र नामाला. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल, आजच्या सुंदरशा समयाबद्दल मी तुझ्या नामाला गौरव देतो. हे प्रभू, तुझी उपकार स्तुती करतो बाप्पा. जो दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास, हे परमेश्वरा, आमच्या पावलांना तू मार्ग दाखवलास, आमच्यावर तू दया केलीस परमेश्वरा, याबद्दल तुझ्या नामाला मी गौरव देतो परमेश्वरा. आणि आज पुन्हा एकदा परमेश्वरा तो आम्हावर दया केलीस परमेश्वरा, याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. हे परमेश्वर पित्या, तुझी कृपादृष्टी जर नसती तर आम्ही कदाचित बाप्पा या ठिकाणी नसतो, परंतु केवळ तुझी कृपादृष्टी आहे
म्हणूनच आम्ही स्थिर आहोत, आम्ही आमच्या घरामध्ये आहोत, आम्ही सुखरूप आहोत, आमच्या सर्व गरजा भागवल्या जात आहेत, आमच्या हर एक गोष्टीत तुझी मदत आहे, आमच्या नाकपुड्या श्वास आहे. हे परमेश्वर, आम्ही स्थिर आहोत, आम्ही सुखरूप आहोत. या सर्व गोष्टींबद्दल केवळ तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो परमेश्वरा. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तुझी कृपा अजूनही तुझ्या लेकरांवर तू ठेवलेली आहेस. म्हणूनच आजचा दिवस आम्ही पाहू शकलो. हे परमेश्वरा, आज आम्ही कुठं असतो जर तुझी कृपा दृष्टी आमच्यावर नसती तर आम्ही हरवून गेलो असतो. या मानव्याच्या जगामध्ये आम्ही हरवून गेलो असतो, आम्ही आमचं अस्तित्व सुद्धा विसरलो असतो. पण तू धन्य तुझं नाम, आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलंस. हे प्रभू, आज पुन्हा एकदा तुझ्या समोर तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही एकत्र झालेलो आहोत. हे प्रभू, असं असताना तू आमच्यावर तू दया कर परमेश्वरा, की जेणेकरून आमच्या अंतकरणाला स्पर्श होईल. हे प्रभू, ऐकणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर, प्रत्येकाचं अंतकरण उघड बाप्पा. या समयाला प्रत्येक जण बाप्पा जो ऐकत आहे बाप्पा, त्याचा अंतकरणाचा द्वार तू उघड येशूच्या नामामध्ये बाप्पा. ओ बाप्पा, त्याचा अंतर्याम तू उघड. ओ बाप्पा, त्याचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, त्याचे अंतचक्षु प्रकाशित कर बाप्पा. त्यांना समजदार मन दे, ऐकणारे कान दे परमेश्वरा, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, त्यांचे आध्यात्मिक कान उघड, म्हणजे ते तुझी वाणी ऐकतील. प्रभू, त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे ते तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश पाहतील, तुझ्या शास्त्रामध्ये लपलेल्या गोष्टी त्यांना कळतील. हे परमेश्वरा, प्रत्येकाला तू स्पर्श कर या समयाला बाप्पा. ओ माझ्या देवा, तू दया कर. हे प्रभू, आज पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नामात आम्ही एकत्र जमलेलो आहोत. प्रभू, अशा वेळेस बाप्पा तू आम्हाला मदत कर. हे प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला मार्ग दाखव. कुठल्या मार्गाने कशा प्रकारे जावं याचं ज्ञान तू आम्हाला दे, यासाठी तुझ्या दृष्टीने जे चांगलं ते आम्ही करावं. हे प्रभू, माझा जीव, शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन घे. माझ्या जिभेला, ओठांना तू स्पर्श कर, माझ्या मुखात तू आपले शब्द घाल. तुझं अनॉइंटिंग, तुझा अभिषेक तू मजबूत ठेव आणि तू मला चालव. प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे तू आमच्याशी बोल परमेश्वरा. माझ्या मुखात तू आपले शब्द घाल. आमचा जीव, शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त, याच्या प्रिय आणि गोड नात मागतो म्हणून तू ऐक. आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवाने पुन्हा एकदा या रविवारच्या दिवशी आपल्याला एकत्र केलं, याबद्दल सर्व गौरव मी देवाच्या पवित्र नावाला देतो. खरोखर परमेश्वर हा महान देव आहे, सर्वसमर्थ, सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असा तो देव संपूर्ण विश्वाचा आधार आहे. संपूर्ण विश्व त्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि अशी कुठलीही गोष्ट नाही की जी त्याच्या ताब्यामध्ये नाही आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि एवढंच नव्हे तर आपले जीवनाचे सर्व भाग, आपलं जीवन हे परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि त्यामुळंच देवाची वचने, देवाची प्रॉमिसेस आपल्याला शिकवतात की आपण संपूर्ण आपला भार परमेश्वरावर ठेवावा, आपला संपूर्ण भाव परमेश्वरावर ठेवावा, आपला संपूर्ण भार परमेश्वरावर टाकावा. म्हणूनच इतकं सुंदर असं गीत आपण आता गात होतो की ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना. तुम्हाला कधीही समजू शकणार नाही की ईश्वराची दया तुमच्यावर किती मोठी आहे. तुम्ही त्याचं मोजमाप करू शकत नाही, त्याच्या प्रीतीचं मोजमाप तुम्ही करू शकत नाही. ह्या गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेरच्या आहेत. तुम्ही मनुष्य आहात, तुम्हाला जरी काही गोष्टी देवाविषयीच्या कळत असल्या, परंतु त्याच्या गोष्टींचं डीप असं नॉलेज आणि सखोल असं ज्ञान आपल्याला लवकर प्राप्त होत नाही. आणि त्यामुळंच आपण जास्तीत जास्त सखोल गोष्टींमध्ये जाण्याची गरज आहे. देवाच्या वचनामध्ये जाण्याची गरज आहे की जेणेकरून आपल्याला अधिक अनाधिक प्रकाश प्राप्त होईल, अधिक अनाधिक ज्ञान प्राप्त होईल, की जेणेकरून आपण देवाला चांगल्या प्रकारे ओळखू शकू आणि देवाची उपासना
त्याच्या टर्म्स आणि कंडिशनवर करू शकू. पण आपल्याला देवाची उपासना आपल्या टर्म्स आणि कंडिशनवर करायची नाही, आपल्या अटी आणि नियमांवर करायची नाही, तर देवाची उपासना आपल्याला त्याच्या टर्म्स अँड कंडिशनवर करायची. देवाची उपासना आपल्याला त्याच्या अटींवर करायची, त्याच्या नियमांवर करायची. कारण त्याच्या अटींवर आणि नियमांवर झालेली उपासनाच केवळ परमेश्वराला आवडते. परमेश्वर ती पसंत करतो. मनुष्याने स्वतःच्या अटींवर आणि नियमांवर केलेली उपासना त्याला आवडत नाही, तो बघत नाही त्या गोष्टींकडे. आणि म्हणूनच मग परमेश्वर खरोखर आपल्यासाठी दयाळू आहे. खरोखर देवाने अजूनही आपल्याला टाकलेलं नाहीये. आणि निश्चित शास्त्रवचन सांगतं, दरवेळेस आपण कोट करतो, रोमकरासपत्र 11व्या अध्याय 1ल्या वचनामध्ये पाऊल म्हणतो की देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? तो म्हणतो असं कदापि नाही. तो म्हणतो असं कदापि नाही. देवाने आपल्या लोकांना टाकून दिलेले नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आहात, त्याच्यामध्ये मी आहे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक निवडलेला व्यक्ती आहे. देवाने आपल्याला टाकून दिलेले नाही. देवाने आजही आपल्याला टाकून दिलेलं नाही. तो म्हणतो की ज्यांच्या विषयीचं त्याला पूर्वज्ञान होतं त्या आपल्या लोकांस त्याने टाकिले नाही. त्याने कधीच टाकिले नाही, यापूर्वी नाही, आजही त्याने टाकिलेलं नाही, आणि इथून पुढेही तो कधीच त्याच्या लेकरांना टाकणार नाही. पहा, जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते, त्याचा परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर असतो. त्याच्या लोकांना तो स्वतःच्या पंखाखाली घेतो, त्यांचं संरक्षण करतो. त्याचे लेकरं किती गोष्टींमध्ये स्ट्रॉंग आहेत, किती कमजोर आहेत, हे परमेश्वराला सगळं काही ठाऊक आहे. आणि तरी पण परमेश्वर त्याच्या कृपेचं त्याच्या लेकरांचं रक्षण करतो. आपण किती स्ट्रॉंग आहोत, आपण किती कमजोर आहोत, हे आत्ता सध्या महत्वाचं नाही. निश्चित आपण हळूहळू स्ट्रॉंग होण्याच्या मार्गाला आहोत, आणि प्रत्येकाने स्ट्रॉंग देवाच्या गोष्टींमध्ये झालंच पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण देवाची लेकरे आहोत, आपण देवाची निवडलेली लेकरे आहोत. त्यामुळं परमेश्वर त्याच्या लेकरांचं रक्षण करतो. पहा, आणि म्हणूनच मग देवाची उपासना ही देवाच्या टर्म्सवर कंडिशनवर झाली पाहिजे. द गॉड्स वर्शिप शुड बी people must do God's worship on his terms and conditions. लोकांनी देवाची उपासना देवाच्या टर्म्स अँड कंडिशनवर करायला पाहिजे, देवाच्या अटी आणि नियमांवर करायला पाहिजे, ना की स्वतःच्या नियमांवर त्यांनी त्याची उपासना करायला पाहिजे. आणि म्हणूनच मग आपण शोधले पाहिजे मार्ग की कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स परमेश्वराच्या आहेत की ज्यानुसार आपण त्याची उपासना करायला पाहिजे. आणि हा अद्भुत प्रकाश हा केवळ आपल्याला देवाच्या वचनातूनच सापडतो. दुसरं कुठलंही पुस्तक या जगामध्ये अवेलेबल नाही, उपलब्ध नाही, जे तुम्हाला मार्ग दाखवू शकेल. देवाची उपासना तुम्ही कशी करायची हे फक्त तुम्हाला पवित्र शास्त्रातूनच तुम्हाला मिळेल. आणि म्हणूनच मग जेव्हा जेव्हा आपण एकत्र जमतो त्यावेळेस देवाला आवडेल अशी उपासना आपण केली पाहिजे. आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की माझी उपासना देवाला आवडेल काय? माझी उपासना देवाला आवडते का? मी कुठल्या पद्धतीने देवाला उपासना करतो, देवाची उपासना करतो? मी कशा पद्धतीने त्याचं नाम घेतो? मी त्याचा सन्मान करतो का? मी सर्वसमर्थाचा सन्मान करतो का? शास्त्रवचन असं सांगतं, मला असं वाटतं 10 आज्ञांपैकी एक आज्ञा की तू आपला देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नको. डोंट टेक गॉड्स नेम इन व्हेन. आणि मला असं वाटतं निर्गमच्या पुस्तकात आहे का 20वा अध्याय, निर्गम 20वा अध्याय मध्ये 7 वचन, तुझा देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नको. पहा, हे वचन आपल्याला शिकवतं की आपण देवाचं भय धरलं पाहिजे. वी शुड फिअर गॉड, वी शुड रिस्पेक्ट गॉड, वी शुड रिस्पेक्ट गॉड्स नेम. आपण त्याच्या नामाचं भय धरलं पाहिजे, आपण त्याच्या नामाचा सन्मान केला पाहिजे. म्हणून वचन असं सांगतं निर्गम 20वा अध्याय 7 वचनामध्ये की तुझा देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नकोस. कारण जो परमेश्वराचे नाम व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
काय वाटतं का तुम्हाला भय या वचनामध्ये? तुम्हाला जाणवतं का या वचनामध्ये परमेश्वराचं भय आहे? की परमेश्वर अशा कुठल्याही मनुष्याची गय करणार नाही जो त्याचं नाम व्यर्थ घेतो. परमेश्वराचं नाम व्यर्थ घेणं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फिलिंग न जाणवणं. अर्थात परमेश्वराचं नाम तुम्ही घेताय, परंतु तुमच्या अंतःकरणात तुम्हाला स्पर्श जाणवत नाही, तुम्हाला कुठलाही त्याचा सेन्स जाणवत नाही, आणि केवळ असंच घ्यायचं म्हणून घ्यायचं त्याचं नाम. अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं नाम घेताल तर ते परमेश्वराला आवडणार नाही. तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराचं नाम घेताल त्यावेळेस पूर्ण सन्मानपूर्वक त्याचं नाम घ्या, त्याचं भय धरून त्याच्या समोर हजर व्हा, कारण त्याशिवाय परमेश्वर तुम्हाला ॲप्रिशिएट करणार नाही. गॉड विल नॉट ॲप्रिशिएट यू. गॉड विल नॉट ॲप्रिशिएट युअर वर्शिप. गॉड विल नॉट ॲप्रिशिएट एनिथिंग दॅट इज डन इन द नेम ऑफ द लॉर्ड. देव कुठलीही गोष्ट ॲप्रिशिएट करणार नाही. परमेश्वर उलट पक्षी तुमची गय करणार नाही, कारण परमेश्वर हा पवित्र नाही तर परमपवित्र नाही तर अतिपवित्र नाही तर परमपवित्र असा परमेश्वर आहे. परमेश्वर परमपवित्र असा देव आहे, आणि त्याची अशी इच्छा आहे की त्याचं नाम घेणाऱ्यांनी त्याचा सन्मान करावा. कारण आपण तेवढे पण पात्र नाही की आपण त्याचं नाम घ्यावं. आपण पापी आहोत, आपले ओठ अशुद्ध आहेत, आणि ते अतिपवित्र नाम सुद्धा आपल्या ओठांनी आपण उच्चारू शकत नाही. परंतु आपण जर थरथर कापत आणि भयभीत होऊन भीत व थरथर कापत जर त्याच्यासमोर आलो, त्याचा सन्मान आपण केला, त्याच्या नामाचा सन्मान केला, आणि जशा पद्धतीने त्याच्या समोर यायला पाहिजे तशा पद्धतीने जर आलो तर निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करावे. पहा ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझी अशी इच्छा आहे की सध्या निश्चितच आपण एकत्र येऊ शकत नाही. काही कारणामुळं ही जी महामारी ह्या जगामध्ये चाललेली आहे त्यामुळं आपण एकत्र येऊ शकत नाही. परंतु आपण आपल्या घराचं रूपांतर प्रार्थनालयामध्ये केलं पाहिजे. अर्थात आपलं घर एक वर्शिप सेंटर बनलं पाहिजे. आपलं घर एक उपासनेचं मंदिर बनलं पाहिजे. शास्त्रवचन सांगत नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? वचन सांगत नाही का? मला असं वाटतं पहिले करिंथमध्ये आहे का? ब्रदर्स अँड सिस्टर्स, आज जरी आपण ऑनलाईन आहोत तरी फिलिंग आणा मनामध्ये की मी तुमच्या अगदी समोर आहे आणि मी तुमच्याशी बोलत आहे, आणि तुम्ही तशाच पद्धतीने हा संदेश घ्या. आज काही महत्त्वाच्या गोष्टी, थोडीशी वचनं पण महत्त्वाचं गाईडलाईन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि तुमच्यातल्या प्रत्येकाने ऐकावं अशी माझी इच्छा आहे. आणि वचन सांगतं पहिले करिंथ्याचा 3 अध्याय 16 वचन सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात. पाऊल कोणाला बोलतोय? तो करिंथीकरास येथील मंडळीला बोलतो, आणि हे वचन प्रत्येक मंडळीला लागू पडतं. प्रत्येक मंडळीला लागू पडतं. ख्रिस्ताच्या शरीरातल्या प्रत्येक मंडळीला लागू पडतं. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही जर देवाचे मंदिर आहात, आणखीन एक वचन सांगतं की जेथे 2 किंवा 3 माझ्या नामात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. तुम्हाला वाटतं का की तुमच्यामध्ये सध्या तुम्ही 3-4 किती जण बसलेले आहात? तुमच्यामध्ये परमेश्वर आहे, त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, त्याचा सेन्स तुम्हाला जाणवतो का? परंतु जर तुम्ही त्याला चांगलं आउटपुट दिलं, जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर त्याच्यासमोर हजर झाला, तुम्ही जर चांगल्या प्रकारे त्याच्यासमोर प्रेझेंट झाला, देवाचं भय बाळगून जर तुम्ही त्याच्यासमोर आला, तर निश्चित परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. जसं तुम्ही चर्चमध्ये आल्यानंतर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो, जसं ती सहभागिता तुम्हाला तो वेगळ्या प्रकारची अनुभूती देतो, त्याच प्रकारे ऑनलाईन सर्व्हिस असताना सुद्धा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. परंतु तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यासमोर बसलं पाहिजे, त्या पद्धतीने आलं पाहिजे की जेथे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येता त्यावेळेस कशा पद्धतीने येता? तुम्ही कसंही येता का? नाही. तुम्ही देवाचा सन्मान करता त्यावेळेस तुम्ही चांगल्या रीतीने तयारी करून तुम्ही चर्चमध्ये येता.
आणि मग चांगल्या प्रकारे बसता. कुणीही दुसरं काम करत नाही. वचन ऐकायच्या वेळेस वचन ऐकता, गीत गाण्याच्या वेळेस गीत गाता, प्रार्थना करण्याच्या वेळेस प्रार्थना करता. ती झाली एकत्रित अशी उपासना, ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र येतो. परंतु ऑनलाईन सर्व्हिस विषयी तुम्हाला काय म्हणायचंय? ऑनलाईन सर्व्हिस असताना, जशी आता सध्या ऑनलाईन सर्व्हिस चालू आहे, मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, त्यावेळेस ही उपासना कशी असावी अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे बोलणारा बोलत राहील आणि मग कुणीतरी एक जण संदेश कदाचित ऐकत असेल मोबाईलमध्ये, आणि मग कुणीतरी उठेल, दुसरीकडे कुठंतरी जाईल, कुणीतरी दुसरं कुठलं तरी काम करत असेल, घरातलं कुठलं तरी काम करत असेल, किंवा सिस्टर लोक दुसरं काम करत असतील, लेकरं कदाचित खेळत असतील. अशा प्रकारची उपासना, तुम्हाला वाटतं अशा प्रकारची उपासना परमेश्वर ऍप्रिशिएट करेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही परमेश्वराला कुठला दर्जा देता? परमेश्वर नेमका काय आहे? तुम्ही परमेश्वराला कुठल्या लेवलला घेऊन जाता? पहा, तुम्हाला परमेश्वराचं भय आणि सन्मान जर असेल, तुम्हाला जर वाटतं तुमच्या फॅमिलीनं आशीर्वादित व्हावं, आणि जर तुम्हाला खरंच वाटतं की देवानंच आजपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सांभाळलेलं आहे, तर तुम्ही एवढं पण करू शकणार नाही का की सन्मानपूर्वक त्याच्यासमोर हजर झालं पाहिजे, चांगल्या रीतीनं तुम्ही हजर झालं पाहिजे. जसं तुम्ही चर्चमध्ये बसता एकदम टापटीप, एकदम चांगलं रेडी होऊन, तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये बसलं पाहिजे. अर्थात तुमच्या कुटुंबाचं रूपांतर प्रार्थनालयामध्ये करा. कुठलाही फरक जाणवला नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता, जो आशीर्वाद, जी उपस्थिती देवाची, जी समक्षता तुम्हाला लाभते, जी आत्म्याची उपस्थिती तुम्हाला चर्चमध्ये जाणवते, तीच आत्म्याची उपस्थिती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवली पाहिजे. तर मग ही ऑनलाईन वर्शिप, ऑनलाईन सर्व्हिस तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तर मग ही ऑनलाईन सर्व्हिस तुमच्यासाठी आशीर्वादित आहे असं साबित होईल. नाहीतर बोलणारा फक्त बोलेल आणि ऐकणारे फक्त थोडंफार ऐकतील, फक्त कानावर शब्द पडतील आणि कुठलंही रूट आणि अंतकरणामध्ये कुठलंही मूळ पकडणार नाही. तर मग अशा सर्व्हिसचा काय फायदा नाही. मी माझे श्रम व्यर्थ करील आणि तुम्ही व्यर्थ बसण्याचे श्रम करताल. प्रत्येक सर्व्हिस, प्रत्येक मीटिंग आपल्यासाठी उपयोगी ठरली पाहिजे, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे की आजची मीटिंग माझ्यासाठी उपयोगी कशी पडेल, आज मला काय ऐकायला मिळेल आणि हे माझ्या लक्षात कसं राहील, त्यासाठी मी काय करायला पाहिजे. पहा, आणि म्हणूनच मग आपण योग्य प्रकारे परमेश्वरासमोर सादर झालं पाहिजे. त्याचं भय धरून त्याच्या समोर आपण हजर झालं पाहिजे. पहा, म्हणून मी दरवेळेस तुम्हाला आणखीन एक वचन देत असतो. पहिले शमूएल याचा मला असं वाटतं 2रा अध्याय आणि वचन 30 आणि त्याचा बी पार्ट. पहिले शमूएल 2रा अध्याय त्याचा 30 वचन, 2:30 पहिले शमूएल आणि त्याचा बी पार्ट, त्याचा ब भाग. वचन असं सांगतं, कारण जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन. जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानितात त्यांचा अवमान होईल. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला परमेश्वराकडून आदर पाहिजे का? व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम गॉड? डू यू वॉन्ट ऑनर फ्रॉम गॉड ऑर ऑनर फ्रॉम मॅन? तुम्हाला मानवापासून मिळणारा सन्मान पाहिजे का देवाकडून मिळणारा सन्मान पाहिजे? परंतु वचन असं सांगतं की जे कुणी माझा सन्मान करतात, जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानितात त्यांचा अवमान होईल. पहा, तुच्छ कोण लेखतो? ऑनलाईन सर्व्हिस चालू आहे आणि कसंही बसायचं, कसंही ऐकायचं, नोट्स लिहून घ्यायच्या नाही, वचनांना प्राधान्य द्यायचं नाही, देवाच्या मनुष्याला रिस्पेक्ट द्यायचा नाही, देवाला रिस्पेक्ट द्यायचा नाही, देवाच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीला रिस्पेक्ट द्यायचा नाही. अर्थात असा मनुष्य देवाला तुच्छ मानतो आणि अशा मनुष्याचा अवमान होईल असं वचन सांगतं. तुम्हाला देवाकडून आदर पाहिजे का? तर मग देवाचा आदर करा, म्हणजे देव तुमचा आदर करेल. त्याला तुच्छ लेखू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसमध्ये एकत्र जमता,
ऑनर गॉड, रिस्पेक्ट गॉड, ऑनर गॉड. देवाचा सन्मान करा, म्हणजे परमेश्वर तुमचा आदर करेल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तो उचलून धरेल. प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुम्हाला मदत करेल. प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुम्हाला मदत करेल. प्रत्येक कामात तुम्हाला तो मदत करेल. तुमचं घर, तुमचं कुटुंब, या गोष्टींना तो आशीर्वादित करेल. तुमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला बरकतीचं करेल. तुमचे लेकरं आणि तुमची फॅमिली आशीर्वादित होईल. अर्थात तुम्ही देवाचा आदर केलेला आहे म्हणून परमेश्वर तुमचा आदर करेल. ज्या मापानं तुम्ही मापून देताल त्याच मापानं तुम्हाला मापून देण्यात येईल. पहा, आणि म्हणूनच मग आपण ह्या करोना व्हायरसच्या महामारीतून जात असताना आपण आपली ड्युटी करू शकतो. वी कॅन डू होल लॉट अ बेटर थिंग्स फॉर गॉड. देवासाठी आपण अधिक चांगल्या प्रकारे सादर होऊ शकतो, अधिक चांगल्या गोष्टी करू शकतो. आपल्याला मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी आज देवासाठी काय करू शकतो, मी आज देवासाठी त्याच्या कार्यासाठी काय करू शकतो. फक्त माझं घरामध्ये बसण्याचं काम नाहीये, तर मी आज काय करू शकतो, मी देवाच्या कार्याला कसा हातभार लावू शकतो. घरामध्ये बसून देखील तुम्ही देवाच्या कार्याला हातभार लावू शकता. आज सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, सर्वजण आपापल्या घरामध्ये आहोत आणि आपण जीवन कसं जगावं हे देव आपल्याला शिकवित आहे. पहा, जीवन कसं जगावं. वचन असं सांगतं, यहेजकेल याचा 33वा अध्याय वचन 10, यहेजकेल 2 ते 4 वचन आपण पाहणार आहोत. 33वा अध्याय आणि वचन 10. हे मानव पुत्रा, तू इस्रायल घराण्यास सांग. हे मानव पुत्रा, तू इस्रायल घराण्यास सांग. देवाचा मनुष्य तुमच्याशी बोलत आहे. तू इस्रायल घराण्यास सांग, मंडळीतल्या लोकांना सांग की तुम्ही म्हणता की आमचे अपराध व आमची पापे यांचा भार आम्हावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत. पण ज्या लोकांवर त्यांचे अपराध आणि त्यांची पाप हा भार झालाय, अर्थात ते लोक त्यापासून सुटलेले नाहीत. त्यांच्यामधली पातकं आणि त्यांच्यामधली अपराध यापासून ते लोक सुटलेले नाहीत. परमेश्वराने त्यांना क्षमा केलेली नाही. की बहुन आम्ही असं म्हणले की त्या लोकांनी परमेश्वराकडे अजून पश्चाताप केलेला नाहीये. स्वतःच्या अनेक चुकांविषयी, अपराधांविषयी, पापांविषयी त्यांनी अजूनही देवाला आळविलेलं नाही आणि ते त्या अपराधांवर पांघरून घालत आहेत. तो भार त्यांच्यावर असेल. ज्यांना अजूनही क्षमा झालेली नाही अशा लोकांवर भार आहे, त्यांच्या पापांचा, त्यांच्या अपराधांचा. आणि अशा लोकांचा क्षय होत जाईल, कारण का ते सुटलेले नाही त्यांच्या अपराधांपासून, पापांपासून. तुम्ही शोधलं पाहिजे कुठली पाप, कुठली अपराध माझे अजूनही आहेत की जे अजूनही मला भार आहेत आणि परमेश्वराने मला अजूनही त्याची क्षमा केलेली नाही. म्हणून परमेश्वरची क्षमा याचना तुम्ही केली पाहिजे की परमेश्वरा तू माझी क्षमा कर. आणि वचन असं सांगतं, आम्ही कसे जगणार. अर्थात लोक म्हणतात की हा पापाचा भार, अपराधांचा भार जर का आमच्यावर आहे तर आम्ही कसं जगायचं. निश्चित आम्ही कसं जगणार. निश्चित तुम्ही पश्चाताप करू शकता आणि पापांची क्षमा मिळवू शकता की जेणेकरून देवाचा आशीर्वाद तुमच्यावर येईल. आता ह्या करोना व्हायरसच्या महामारीमधून जात असताना हा मूळचा प्रश्न आहे, आम्ही कसे जगणार. हाऊ शाल वी लिव्ह देन. आम्ही कसे जगणार. ठीक आहे, आता ह्या पापांविषयीचा विषय जर थोडा बाजूला ठेवला तर करोना व्हायरसच्या महामारीमधून जात असताना, सगळीकडे लॉकडाऊन असताना, आपण आपापल्या घरामध्ये असताना आपण कसं जगावं हा प्रश्न आपण स्वतःला लावून घेऊ शकतो. आम्ही कसे जगावे. परमेश्वर तुम्हाला सांगेल की तुम्ही कसं जगावं. हाऊ शुड वी लिव्ह. रोजचा दिवस उजडतो आणि मावळतो आणि काही साध्य होत नाही असं जीवन जगू नका. निरर्थक जीवन जगू नका. निरर्थक जीवन जगू नका. प्रत्येक दिवसाची शांती तुम्हाला मिळाली पाहिजे. प्रत्येक दिवसाचा एक नवीन आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे.
प्रत्येक दिवसाचं सुख तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याला म्हणतो आपण जीवन. रडत कडत जीवन जगणं याला जीवन म्हणत नाही. तर सुखाचं, समृद्धीचं, शांतीचं, आनंदाचं, आरोग्याचं जीवन जगणं याला जीवन म्हणतो आपण. आणि म्हणूनच मग आपण अधिक चांगल्या प्रकारे देवाची सेवा या दिवसांमध्ये आपण करू शकतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. सगळीकडे लॉकडाऊन आहे. आम्ही कसे जगावे मी तुम्हाला सांगतो की अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे, अधिक चांगल्या प्रकारे देवाची उपासना आपण करू शकतो. आपण प्रत्येक गोष्टीत देवाला सहाय्य करू शकतो, त्याच्या कार्यामध्ये सहाय्य करू शकतो. पहा, आणि म्हणूनच मग आणखीन एक वचन आहे या ठिकाणी. यशाचं पुस्तक 26वा अध्याय, आयझेया यशाचं पुस्तक 26वा अध्याय आणि वचन 3. पहा, आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की देवाला जशी उपासना पाहिजे तशी मी उपासना करतो का? वी नीड टू आस्क आवरसेल्व्स अ क्वेश्चन. वी नीड टू आस्क आवरसेल्व्स अ क्वेश्चन. इज माय वर्शिप एप्रिशिएटेड बाय गॉड? देवाला माझी वर्शिप आवडते का? देवाला माझी उपासना आवडते का? देव माझ्या प्रार्थनेत आहे का? आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला फसवित आहात. यू आर डिसिव्हिंग युअर सेल्फ. कारण तुमची भक्ती निरर्थक होऊ शकते. शास्त्रवचन सांगतं मत्तई 15:8 मध्ये की लोकांची भक्ती निरर्थक होऊ शकते. वर्शिप कॅन बी इन वेन. वर्शिप कॅन बी इन वेन. मग ती एकत्रात आलेली उपासना असो, लोक एकत्रित जमतात ती उपासना असो, किंवा मग घरातली ऑनलाईन सर्व्हिस असो, वर्शिप इन वेन होऊ शकते. वर्शिप ही तुमची उपासना व्यर्थ होऊ शकते. तुम्हाला माहिती का, आज तुम्ही ऑनलाईन संदेश ऐकत आहात, गीत गात आहात, प्रार्थना करीत आहात, अर्थात ही तुमची ऑनलाईन सर्व्हिस जी आहे ही तुमची वर्शिप आहे. ही तुमची एक प्रकारची उपासना आहे. आणि म्हणूनच मग देवाला जशी आवडते तशी तुम्ही उपासना सादर करीत आहात काय? तुमच्या भक्तीमध्ये परमेश्वर आहे काय? तुमच्या उपासनेमध्ये परमेश्वर आहे काय? परमेश्वर एखादी मीटिंग तुमच्यासाठी, ती ठराविक मीटिंग आशीर्वादित करतो का? हे तुम्ही चेक करा. चेक युअर सेल्फ. चेक करा. आणि वचन असं सांगतं यशायाच्या 26व्या अध्यायामध्ये, यशायाचा 26वा अध्याय वचन 3, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे. क्वेश्चन, प्रश्न स्वतःला विचारा. माझं मन देवाच्या ठाई स्थिर झालं आहे काय? वचन असं सांगतं अशा मनुष्याला परमेश्वर पूर्ण शांती देतो. पहा, हे वचन, ह्या वचनाची अनुभूती आपल्या जीवनात आपल्याला मिळालेली आहे का? हे वचन आपल्या जीवनामध्ये कार्यान्वित आहे का? पहा, ती खरी शांती तुम्हाला मिळालेली आहे का? जर तुमचं मन देवाच्या ठाई, घरातल्या गोष्टींमध्ये नाही, किंवा सांसारिक गोष्टींमध्ये नाही, इतर गोष्टींमध्ये नाही, या जगिक गोष्टींमध्ये नाही, देवाच्या ठाई ज्याचं मन स्थिर झालं आहे त्या मनुष्याला तो पूर्ण शांती देतो. तुम्हाला पूर्ण शांतीची आवश्यकता आहे का? तर मग तुमचं मन देवाच्या ठाई स्थिर झालं पाहिजे. ब्रदर विश्वास, माझं मन देवाच्या ठाई स्थिर मी कसं करू? मला कसं करता येईल? वेल, तुम्ही देवाच्या गोष्टींचा शोध घ्या. तुम्ही देवाच्या वचनामध्ये तुमचं मन रमवा. तुम्ही तासन तास बसा, वेळ जर भेटला तर. मी म्हणत नाही असं की घरातली सर्व कामं सोडून द्या. घरातली कामं उरका लवकरात लवकर. आणि जितका जास्त टाइम सध्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला देवाच्या वचनांमध्ये घालवता येईल तितका टाइम तुम्ही देवाच्या वचनांना घालवा. देवाच्या वचनांचं मनन करा.
विशेष करून जो संदेश झाला त्याचं मनन करा, स्वतः इंडिपेंडंट स्टडी करा. आणि एक वेळेस नाही, अनेक वेळेस, एक वेळेस नाही, जोपर्यंत पुढचा संदेश येत नाही तोपर्यंत टाइम टू टाइम पुन्हा आणि पुन्हा वही उघडा. एक वेळेस नाही, एक वेळेस संदेश वाचणं, जो संदेश झालेला आहे वही उघडून वाचणं म्हणजे सगळं काही मिळवलं असं नाही. तुम्ही स्वतःला फसवीत आहात. एक वेळेस संदेश वाचून तुमच्या मनामध्ये काही शिल्लक राहणार नाही. सैतान तुमच्या मनातलं हिरावून घेईल. वाटेवर पेरलेला तो हा आहे की ज्या वाटेवर बी पेरलं की पाखरं येऊन ते खाऊन टाकतात. सैतान येऊन त्याच्या मनातलं ते हिरावून घेऊन जातो आणि त्याला त्या वचनांचा कुठलाही लाभ होत नाही. तुम्ही कुठल्या लोकांपैकी आहात, मी कुठल्या लोकांपैकी आहे, स्वतःला विचारणं गरजेचं आहे. म्हणून वचन सांगतं की ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालं आहे. जर विश्वास, माझं मन स्थिर कसं होईल? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. जसा देवाचा आत्मा आपल्याला मार्ग दाखवतो तसं मी बोलतो. पहा, तुम्ही देवाच्या वचनांमध्ये वेळ घालवायला सुरुवात तर करा. तुम्ही संदेशाची वही एक वेळेस नाही, 2, 3, 4, 5 वेळेस उघडून पुन्हा आणि पुन्हा वाचायला सुरुवात तर करा. मी तुम्हाला सांगतो की ती वचने तुमच्या अंतःकरणात मूळ धरायला सुरुवात करतील. हळूहळू मूळ जितके वाढत जातील, जितकं वचनांचा प्रभाव तुमच्या अंतःकरणात वाढत जाईल, तितकी शांती आपोआप तुमच्या अंतःकरणात यायला लागेल. तुमचं प्रार्थनेमध्ये लक्ष जाईल. प्रार्थना करीत असताना तुम्हाला शब्द सुचतील. तुमचा आत्मा अधिक आणि अधिक स्थिरावला जाईल. प्रॉब्लेम काय? तुमचा आणि वचनांचं नातं घनिष्ठ नसल्यामुळं तुम्हाला वचनांमध्ये लपलेले आशीर्वाद मिळत नाही. फक्त वर वचन ऐकायचं आणि ऐकल्यानंतर ते सोडून टाकायचं, आपल्या डेली रुटीन कामाला लागायचं. याला देवाच्या लेकरांचे चिन्ह म्हणत नाही. देवाचे लेकर ते असतात जे देवाच्या वचनामध्ये रममान होतात. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. स्तोत्र 1. जो पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर तो त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. ज्याचं मन परमेश्वराच्या शास्त्रात रमतं, असा तो पुरुष, वचन सांगतं की तो धन्य. धन्य म्हणजे काय? आशीर्वादित. वचन सांगतं की तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. कोण धन्य? पहिल्या वचनाची पहिलीच लाईन, धन्य तो पुरुष, आणि पुढे लिस्ट आलेली आहे कोणता पुरुष धन्य आहे. वचन 2 सांगतं तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. रमणं म्हणजे काय? तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रमतात, जी गोष्ट तुम्हाला आवडते त्याच्यामध्ये रमून जातात, त्याला रमणं म्हणतात. फक्त थोडा वेळ, 5 मिनिटं 10 मिनिटं फक्त वचन वाचणं आणि संदेश ऐकणं, ह्याला रमणं म्हणत नाही. तुम्हाला त्याच्यामधून सुखद अनुभव मिळाला पाहिजे. वचन वाचण्याचा आनंद मिळाला पाहिजे. वचन ऐकण्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्याला म्हणतात रमणं. जर ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळत नाही तर त्याला रमणं म्हणत नाही. तुम्हाला जर एखादा हॉबी असेल, एखादा छंद असेल, तुम्ही त्याच्यामध्ये रमून जाता आणि त्यामधून तुम्हाला आनंद मिळतो एक प्रकारचा. सेम त्याच प्रकारे तुम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनांमध्ये रमून जाता त्यावेळेस त्यामध्ये लपलेला आनंद तुम्हाला मिळायला लागतो. तो मनुष्य परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. आणि अशा मनुष्याविषयी लिहिलंय की तो मनुष्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते आणि जे आपल्या हंगामी फळ देते, अशा ज्याची पाने कोमत नाहीत अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. असं कोणाच्या बाबतीत घडतं? जो त्याच्या शास्त्रामध्ये रमतो. प्रॉब्लेम काय? वचन आपल्या समोर आहेत पण आपल्याला त्याप्रमाणे करण्याची कुवत नाही. आपण ते करत नाही कारण आपण देवाला मागत नाही. तुम्ही रोज देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा तुझ्या शास्त्रात रमण्यासाठी ते अंतःकरण मला दे, तो आत्मा तू मला दे, म्हणजे तुझ्या शास्त्रात मी रमू शकेल. तुम्ही देवाला मागा, देव ते अंतःकरण, ते इच्छा तुमच्यामध्ये टाकेल. तुम्ही कमी कुठे आहात याचा तरी सेन्स असला पाहिजे. कमी एवढा तरी सेन्स असला पाहिजे की मी कमी कोठे आहे.
जर तुम्हाला अजूनही समजत नाही तुम्ही कमी कोठे आहात, म्हणजे तुम्ही कुठंतरी हरवलेले आहात. वचन ऐकत आहात, ऑनलाईन सर्व्हिस मध्ये बसलेले आहात, तरी पण हरवलेले आहात. म्हणून हरवलेले राहू नका ब्रदर्स अँड सिस्टर्स. स्वतःला शोधा, देवाच्या वचनांमध्ये जाऊ, की देवाच्या वचनांच्या तराजूमध्ये जर मला तोललं तर माझं वजन भरेल काय? आहे काय स्तोत्र 1 प्रमाणे माझ्या जीवनामध्ये? आणि म्हणूनच मग तुम्ही आत्ता सध्या या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. ऑनलाईन सर्व्हिस कशी घेतली जाते, तुम्ही सध्या तुमचं जीवन कसं जगत आहात, कसं जगलं पाहिजे, याविषयी मी तुम्हाला आजच्या दिवशी मार्गदर्शन करत आहे. सध्या करोना व्हायरसची महामारी निश्चितच सर्वत्र आहे. निश्चित गव्हर्नमेंटच्या नियमांचं पण आपल्याला पालन करायचं आहे. काही गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला काही गोष्टी प्रॅक्टिकली करायच्या आहेत. गव्हर्नमेंटने जर आपल्याला सांगितलं लॉकडाऊन आहे, घरामध्ये बसा, तर आपल्याला बसणं गरजेचं आहे. वचन असं सांगतं, पेत्रचं पहिलं पत्र, पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 13. पहिले पेत्र 2रा अध्याय वचन 13 आणि 13 ते 15. सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे. हेडलाईन असं दिलेलं आहे, सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे. मनुष्यांनी स्थापिलेल्या 13 वचन, प्रत्येक व्यवस्थेला प्रभू करिता अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन असा. पहा असं स्वर्गातून नाही असा अधिकारच नाही. पाऊल एक ठिकाणी बोलतो स्वर्गातून नाही, वरून नाही असा अधिकारच नाही. जर एखादा राजा नेमलेला आहे तर तो देवाची इच्छा आहे म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि काही गोष्टींमध्ये निश्चितच करोना व्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य रोग असल्यामुळं सध्या गव्हर्नमेंटचा नियम हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, की आपण घरामध्ये असलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम आपण पाळला पाहिजे. एकमेकांपासून दूर राहायला पाहिजे. मी घरातल्या लोकांविषयी बोलत नाही. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता सोशल डिस्टन्सिंगचा तुम्ही नियम पाळला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही नियम व अटी ज्या सरकारनं तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. कारण का आत्ता सध्या आपल्याला हे गरजेचं आहे आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. निश्चित परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वर निश्चित आपल्याबरोबर आहे. परमेश्वर आपलं रक्षण करील. पण याचा अर्थ असा नाही की परमेश्वराची आपण परीक्षा पाहावी. काय परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि तो माझं रक्षण करेल म्हणून मी तोंडाला मास्क लावणार नाही आणि मी स्वतःची काळजी घेणार नाही. परमेश्वर माझं रक्षण करेल नाही. शास्त्रवचनात सांगतं तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. सैतान काय म्हणाला येशूला, की तू इथून उडी मार, म्हणजे त्याचे दिव्यदूत तुला हातावर झेलून धरतील. सैतान काय म्हणाला येशूला? एम आय राईट? मला असं वाटतं मत्ती कृषी वर्तमान 4 अध्यायामध्ये सैतान काय म्हणाला येशूला. या ठिकाणी मत्ती 4 आणि वचन असं सांगतं, 6वं वचन 5वं वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून तो तुला हातावर झेलून धरील. पहा, ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने जर खरंच उडी मारली असती तर देवदूत आले नसते का त्याला वाचवायला किंवा त्याचं रक्षण करायला? निश्चित आले असते. परंतु येशू म्हणाला, येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. देवाची परीक्षा पाहू नका. प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पहा, म्हणजेच काय की देव आपलं रक्षण करील, परंतु आपण निर्बुद्ध लोकांसारखे व्हायचं नाही. आपण विवेक भावानं चालावं. मागच्या वेळेस वचन घेतलं होतं, संपत्काली आनंद कर आणि विपत्काली विवेकाने वाग. आपण समजदारी वागलं पाहिजे. जे आपल्यासाठी हितकारक ते केलं पाहिजे. जर आपण बाहेर जातो तर मास्क लावला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा सध्याचा नियम पाळला पाहिजे. गव्हर्नमेंटचा नियम आहे म्हणून आपण तो पाळला पाहिजे. आणि म्हणूनच मग
त्यांच्या अधीन राहणं गरजेचं आहे. कारण आपल्या धार्मिक विश्वासाला जोपर्यंत विरोध केला जात नाही, विरोध नाही, तोपर्यंत निश्चितच आपण सरकारी नियमांनुसार चाललं पाहिजे. आणि म्हणून मग वचन आपण वाचलं 1 पेत्र 2:13 की मनुष्याने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरिता अधीन असा. पहा, आणि वचन सांगतं, आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना 14 वचन शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्याची स्तुती करण्यासाठी त्याने पाठवलेले, म्हणून त्यांच्या अधीन असा. 17 वचन, सर्वांस मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. पहा, जे सरकारी अधिकारी आहे किंवा गव्हर्नमेंटचे जे रूल्स येतात आता सध्या, त्या नियमांचं आपल्याला सध्या पालन करावं लागणार आहे. ते आपल्यासाठी हितकारक आहे, आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि म्हणूनच मग ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे नियम हे पवित्र शास्त्राच्या वचनाच्या विरोधात जर का आहेत, तर मग निश्चित वचन असं सांगतं, दुसरं वचन सांगतं प्रेषितांची कृत्ये, याचा दुसरा प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 29 वचन, प्रेषित 5:29. या ठिकाणी तोच पेत्राच्या पत्रामध्ये त्याच पेत्रानं लिहिलं, इतक्यात वचन आपण वाचलं की तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. आणि तोच पेत्र या ठिकाणी म्हणतो 5वा अध्याय प्रेषितांची कृत्ये, त्याचं 5वा अध्याय वचन 29. तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाला मानिले पाहिजे. पण ज्यावेळेस तुमच्या विश्वासाचा संबंध येतो, धार्मिक जीवन जगण्याच्या संदर्भात येतं, त्यावेळेस निश्चितच आपण मनुष्यांपेक्षा देवाला मान दिला पाहिजे. पण सध्या करोना व्हायरसची महामारी चालू असताना, हा अत्यंत संसर्गजन्य रोग असताना आपल्याला देवाची परीक्षा पाहिजे नाही. आपण स्वतःचं रक्षण, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. पहा, म्हणजे परमेश्वर निश्चितच सर्व गोष्टीत आपल्याला सहाय्य करेल. आपण कसंही वागता कामा नये. आपण शिस्तप्रिय लोकांसारखं वागलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? सध्या गव्हर्नमेंटचा नियम पाळा. नंबर 1, सोशल डिस्टन्सिंग पाळा. नंबर 2, चांगली स्वच्छता ठेवा, स्वतःची आणि घरातल्या सर्व गोष्टींची, कारण ते गरजेचं आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकरांसाठी. जॉन वेस्लीने 1778 एक विधान केलं होतं की स्वच्छ राहणं हे आध्यात्मिक शुद्धतेचं लक्षण आहे. स्वच्छ राहणं हे आध्यात्मिक चांगुलपणाचं चिन्ह आहे, आध्यात्मिक शुद्धतेचं लक्षण आहे किंवा चिन्ह आहे. पहा, आपण स्वतः स्वच्छ राहणं गरजेचं आहे. आपण स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, परमेश्वर निश्चित आपल्याबरोबर आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, परंतु निर्बुद्धी लोकांसारखं आपल्याला वागायचं नाही. आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला विवेक दिलेला आहे परमेश्वराने, त्याचा यूज करायचा. वी हॅव टू यूज आवर नॉलेज इन दीज टाइम्स. ह्या कालावधीमध्ये जीवन जगताना आपल्याला स्वतःचं नॉलेजचा वापर करायचा आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की वेळेचा सदुपयोग करा. नंबर 1, काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण करू शकतो. नंबर 1, मी तुम्हाला सांगितलं, सोशल डिस्टन्सिंगचे अटी नियम पाळा. एकत्र येऊ नका. जोपर्यंत करोना व्हायरसची महामारी आहे, जोपर्यंत लॉकडाऊन आहे, जोपर्यंत जमावबंदी आहे, आपण एकत्र येऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसेस घ्यावा लागणार आहे. त्यामुळं आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळायचा. नंबर 1. नंबर 2, स्वच्छता राखायची चांगली. आपले निश्चित हातही स्वच्छ धुवावेत वेळोवेळी. तिसरी गोष्ट, वेळेचा सदुपयोग करा. ख्रिस्ताच्या शरीरातील एक कार्यक्षम घटक बना. पहा, तुमचा उपयोग कुठल्या प्रकारे होऊ शकतो. देवाच्या लेकरांना घरामध्ये बसूनही ते तुम्ही ठरवू शकता. तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता. पहा, चांगल्या गोष्टी कशा शेअर करू शकता आपल्या चर्च मधल्या लोकांबरोबर, ते तुम्ही शिकलं पाहिजे की ज्याचा बेनिफिट सगळ्यांना होईल, ज्याचा फायदा सगळ्यांना होईल.
आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, झालेल्या संदेशावर रिव्हिजन करा, ग्रुप डिस्कशन करा. मी आवर्जून ही गोष्ट, ही 4थ्या नंबरची गोष्ट माझ्या लोकांना सांगू इच्छितो, की तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जास्त जोर द्या. निश्चित तुम्ही इंडिपेंडंट स्टडी करू शकता, तुम्ही स्वतःचा वैयक्तिक अभ्यास वही उघडून करू शकता वेळोवेळी. आणि मी तुम्हाला सांगितलं, एक वेळेस नाही, 2, 3 वेळेस, 4 वेळेस, जोपर्यंत पुढचा संदेश तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत वही सारखी वाचा, वचनांचं मनन करा, वचनांचं परीक्षण करा, वचन स्वतः बायबलमधून काढा आणि वाचा. त्यामुळं तुमचं वचनांचं ज्ञान वाढेल. परंतु मी असं म्हणेल की संध्याकाळच्या प्रार्थनेचे समय बसलेला असताना तुम्ही ग्रुप डिस्कशन करा की संदेश कोणता झाला. वही उघडा, एकमेकांशी बोला, एकाने बोलू नका. सर्व जणांनी स्टेप बाय स्टेप आणि शिस्तबद्ध रीतीने बोला. एक जण शांत बसा, इतरांनी शांत बसा, आणि एकाचं बोलणं झाल्यानंतर दुसऱ्याने बोला. सर्व काही शिस्तीने होऊ द्या. पहा, ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं. पती पत्नीने किंवा लेकरांनी बसून एकमेकांबरोबर डिस्कशन करा. मी आजच्या दिवशी मला देवाचा आत्मा वारंवार सुचवतो की ह्या नियमाचं तुम्ही काटेकोरपणे घरामध्ये पालन करावं आजपासूनच. कुठली चांगली गोष्ट शिकणं वाईट आहे काय? विश्वास नेहमी म्हणतात. तुम्ही म्हणताल नाही. कुठलीही चांगली गोष्ट शिकणं वाईट आहे काय? तुम्ही म्हणताल नाही. तर मग सुरुवात करा, वाट पाहू नका. ग्रुप डिस्कशन करा, एकत्रित चर्चा करा, झालेल्या संदेशाची एकत्रित चर्चा करा. मी तुम्हाला निश्चित अर्थाने सांगतो की झालेला संदेशाचा प्रचंड प्रमाणात तुमच्यावर प्रभाव पडेल. फक्त ऐकल्याने प्रभाव नाही पडणार, तर ग्रुप डिस्कशन केल्याने, मनन केल्याने त्याचा प्रचंड प्रभाव पडेल. किती वेळेस संदेश ऐकत असताना जे समजत नाही, घरामध्ये बसलेला असताना संदेश वाचत असताना ते समजतं. किती वेळ ग्रुप डिस्कशन करत असताना, चर्चा विनिमय करत असताना ते समजतं आणि ते अधिक मूळ धरतं आपल्या अंतःकरणात. 5वी गोष्ट, दररोजची प्रार्थना आणि बायबल वाचन तुम्ही निश्चित करू शकता. दररोजची प्रार्थना फेल होऊन देऊ नका. तुम्हाला वाटतं उद्याचा दिवस देवाने दाखवावा, तर मग प्रार्थना करा. दररोजची फॅमिली प्रेयर करा. फॅमिली प्रेयर वेगळी आणि तुमची वैयक्तिक प्रार्थना वेगळी. जर तुम्हाला वाटत असेल वैयक्तिक प्रार्थना करावी, तर वैयक्तिक प्रार्थनाही करा. आणि फॅमिली प्रेयरच्या वेळेस फॅमिली प्रेयर करा. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात शेवटची मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की लहान मुलांना एंगेज ठेवा. लहान मुलांना आईवडिलांनी काही स्टोरीज बायबलमधून हुडकून ते लहान मुलांना सांगा. जे वाचण्याच्या योग्य आहेत, जे लेकरं मोठे आहेत, ज्यांना वाचता येतं, त्यांना त्या स्टोरीज बायबलमधून ते अध्याय वाचायला लावा. त्यांना शांत रीतीने एकट्याला वाचायला लावा किंवा वाचून दाखवायला लावा. आणि ती गोष्ट तुम्हाला सांगा, तुम्ही त्यांना सांगा. काही नवीन गोष्टी ज्या बायबलमधल्या आहेत त्या त्यांना शिकवा. तुम्हाला भरपूर टायमिंग आहे. लहान लेकरांना बायबलमधल्या ज्या गोष्टी आहेत, प्रख्यात जे लोक होऊन गेलेले आहेत, जे विश्वासाचे विजेते आहेत, जे बायबलमधले हिरोज आहेत असं म्हटलं जातं, त्यांच्याविषयी त्यांना शिकवा. त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडा, लेकरांच्या जीवनावर प्रभाव पाडा. बरंच काही करण्यासारखं आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये ब्रदर, जे मी आज तुम्हाला सांगत आहे. तुमची उपासनेची पद्धत बदला. जर का तुम्ही अशाच पद्धतीने, मी तुम्हाला सुरुवातीपासूनच आजच्या दिवशी वारंवार सांगत आहे की तुम्ही देवाचा सन्मान करून त्याच्यासमोर हजर व्हा. तुम्ही जसं चर्चला येताना रेडी होता तशाच पद्धतीने रेडी व्हा. स्वच्छ राहा आणि जशा रीतीने तुम्ही शांत रीतीने बसता तशा पद्धतीने बसा. आणि निश्चित परमेश्वर ती मीटिंग तुमच्यासाठी आशीर्वादित करेल. विश्वास तुमच्या समोर बसलेले आहेत असं भान ठेवा. आणि परमेश्वर तुम्हाला पाहत आहे आणि त्या पद्धतीने परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल. एक छोटस पोस्टर ब्रदर गुडविननी त्यांच्या मॅगझिन मध्ये टाकलं आणि त्या पोस्टरचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण शेवटची प्रेयर करू. परंतु छोटस पोस्टर आहे. निश्चितच मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेही आज बोललेलो आहे. जसं देवाने मला सुचवलं, मी आज भरपूर काय बोललेलो आहे.
आणि मला निश्चित मी असं म्हणतो की आजचा संदेश आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. विसरू नका मी काय काय बोललो, मनन करा. परंतु एक पोस्टर आहे, त्याचा छोटंसं पोस्टर आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो. हाऊ टू अटेंड चर्च ऑनलाईन. पहिलीच लाईन अशी आहे आणि मी आशा करतो की आणखीन 5 मिनिटं तुम्ही माझ्याबरोबर ऐकताल. हाऊ टू अटेंड चर्च ऑनलाईन, अर्थात ऑनलाईन चर्च अटेंड कसं करायचं, ऑनलाईन चर्च कसं घ्यायचं, किंवा तुम्ही कसे सादर होताल ऑनलाईन चर्चमध्ये. दुसरी लाईन आहे गेट आउट ऑफ बेड अँड गेट ड्रेस्ड. तुम्ही झोपेतून उठा किंवा विश्रांती घेऊन उठा किंवा चर्चच्या वेळेस चांगल्या प्रकारे पोशाख परिधान करा, कसंही बसू नका. तुम्ही जर चर्चमध्ये बसता ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी आशा करतो की आजचा संदेश तुमच्यासाठी हितकारक आणि आशीर्वादित असा साबित होईल, आशीर्वादित करील हा संदेश तुम्हाला. हा महत्वाचा आहे, असं म्हणू नका हा महत्वाचा नाही. फार मोठा हात आहे आजच्या संदेशाचा आपल्याला घडवण्यामध्ये. आणि तुम्ही चांगला पोशाख परिधान करा. इट विल पुट यू इन द राईट माइंडसेट टू वर्शिप गॉड. माइंडसेट अर्थात तुमचं माइंडसेट झालं पाहिजे देवाची उपासना करण्यासाठी, ऑनलाईन सर्व्हिसमध्ये बसण्यासाठी. माइंडसेट झालं पाहिजे. पण माइंडसेट कसं होईल, ज्यावेळेस तुम्ही जसं चर्चमध्ये ज्या पद्धतीने येता त्या पद्धतीने जर का तुम्ही चांगल्या प्रकारे फॅमिलीमध्ये बसला तर मग निश्चित परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करील ब्रदर्स अँड सिस्टर्स. पुढची लाईन, गो थ्रू युअर नॉर्मल संडे रुटीन. तुमच्या संडेची जेवढी नेमलेली कामं आहेत ती लवकर आटपून घ्या, सर्व कामे उरकून घ्या. मायनस द हरी अप वी आर रनिंग लेट पार्ट. आणि तुमच्या मुखामध्ये हा भाग कधी असू नये की चला आपल्याला उशीर झालाय, 5 मिनिट उशीर झाला. किती मी आताच्या कालावधीमध्ये पाहतो आणि ही खेदाची गोष्ट आहे, विश्वासला या गोष्टीविषयी खेद आहे की कित्येक लोक मीटिंग ज्यावेळेस सुरू होती त्याच्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ऑनलाईन येतात आणि संदेश ऐकायला लागतात. त्यांना सुरुवातीपासून मिळत नाही, त्यांना सुरुवातीची प्रार्थना मिळत नाही, सुरुवातीचं गाणं मिळत नाही आणि मधूनच ते उपस्थिती दर्शवतात. आणि खेदाची गोष्ट आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे परमेश्वराला आवडण्यासारखं नाही. तुम्ही परमेश्वराचा सन्मान करीत नाही. मग तुम्ही जर देवाचा सन्मान करता, आपण फक्त 1 तास जास्तीत जास्त आपण घेतो ऑनलाईन सर्व्हिस, पण 1 तास तरी कमीत कमी आपण देवाला प्रामाणिकपणे दिला पाहिजे. आणि म्हणून मला उशीर होत आहे असं म्हणू नका. पुढची लाईन, गॅदर युअर फॅमिली टुगेदर. संपूर्ण कुटुंब एकत्र बसा. ऑनलाईन सर्व्हिसचा घेत असताना संपूर्ण कुटुंब एकत्र बसा. नो मल्टीटास्किंग. कुठलंही इतर काम करू नका, कुठलंही काम करू नका. घरातल्या कुठल्याच स्त्रीनं उठून दुसरं काम करू नका. कोणी किचनमध्ये जाऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन बसा, उठू नका जोपर्यंत सर्व्हिस संपत नाही. पण जसं एकत्रित चर्चमध्ये तुम्ही येता आणि परमेश्वराला सादर होतात त्याच पद्धतीने तुम्हाला जर अनुभूती पाहिजे असेल तर मी जे तुम्हाला सांगत आहे ते करा. नो मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग म्हणजे वेगवेगळी काम करणं एकाच वेळेस. उठून जाणं, इकडं संदेश चालू आहे, मोबाईल चालू आहे, संदेश चालू आहे, मग दुसरा कुणीतरी उठतो त्याचं काम करतो, दुसरं कुणीतरी ह्या रूम मध्ये जातो काहीतरी वेगळं काम करतो. असं योग्य नाही. वर्शिप इज अ फॅमिली ऍक्टिव्हिटी. उपासना ही कौटुंबिक असते, फॅमिली ऍक्टिव्हिटी आहे. फॅमिलीची ती मूळची कृती आहे. एक फॅमिलीची एक कृती आहे, एकत्रित फॅमिलीची कृती आहे उपासना म्हणजे. प्रोजेक्ट द फीड ऑन युअर लार्जेस्ट स्क्रीन. इट विल फील मोर लाईक यू आर देअर. इथं असं लिहिलंय की तुमच्या घरामध्ये जर मोठी स्क्रीन असेल तर मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्ट करा बोलणाऱ्याचं जे काय व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्हाला असं अक्षरशः वाटेल की तुम्ही त्यांच्या समोर आहात, तुम्ही तिथं बसलेले आहात.
तुम्ही अक्षरशः तिथं आहात असं तुम्हाला वाटेल. निश्चित आपल्याकडे काय प्रोजेक्टर वगैरे तसं काही नाही, परंतु तुम्ही कमी कमी जे जे साधनं घरामध्ये आहेत, निश्चित मोबाईलवर तुम्ही ऐकत आहात, तर घरामध्ये जर का तुमच्या होम थिएटर असेल, मोबाईलला कनेक्ट करा, म्हणजे आवाज मोठा येईल, त्याचा इम्पॅक्ट होईल तुमच्यावर, तुम्हाला तो संदेश तुमच्या कानावर पडेल हा, आणि मोठ्याने सर्व कुटुंबाला ऐकू येईल. पुढची लाईन, सिंग अलॉंग लाऊड अँड प्राऊड, अभिमानानं मोठ्यानं गीत गा. अर्थात आम्ही इकडं गीत गात आहोत, ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना, तुम्ही तिकडं म्हणा कुठलंही गाणं जे आपण सुरुवातीला म्हणतो, तुम्ही तिथं सर्वजण एकत्रित म्हणा, कोणी कोणाला डिस्टर्ब करू नका, आणि आत्म्याने भरून तुम्ही गा, नेत्र बंद करून गा, परमेश्वरची तुमच्यामध्ये उपस्थिती आहे हे जाणा. यस, इट फील्स weird for the people who are leading worship in an empty room too. निश्चितच हे असं थोडंसं विलक्षण वाटतं की एम्प्टी रूम मध्ये, रिकाम्या रूम मध्ये वर्शिप घेणं, परंतु आपल्याला वर्शिप करायची घरामध्ये. आणि शेवटच्या 2 ओळी, लीन इन टू द मेसेज, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मेसेजवर तुमचं मन केंद्रित करा, संदेशावर तुमच्या मनाचा कल जास्त ठेवा. से ॲमेन. आता तुम्ही माझ्या समोर नाही, मी तुम्हाला दिसतो, तुम्ही मला दिसत नाही, तुम्ही माझा आवाज ऐकत आहात, पण तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. मग या ठिकाणी ऑनलाईन स्क्रीन आहे, खाली तुम्ही कॉमेंट करू शकता, ॲमेन म्हणू शकता, से ॲमेन, क्लॅप, शाउट अँड हॅव अ टाइम ऑफ प्रेयर ॲट द एंड. अर्थात तुम्ही संदेश चालू असताना ॲमेन शब्द टाकू शकता, तुम्ही क्लॅप करू शकता, तुम्ही थंब टाकू शकता, तुम्हाला जे तुमचा आत्मा सुचवेल ते तुम्ही टाकू शकता, आणि शेवटी प्रेयर करू शकता. मेक युअर होम अ सँच्युअरी, मेक युअर होम अ सँच्युअरी, अर्थात तुमच्या कुटुंबाला पवित्र स्थान बनवा, तुमच्या कुटुंबाला एक पवित्र स्थान बनवा. पहा किती सुंदर. निश्चित ऑनलाईन सर्व्हिस अशा पद्धतीने घेतली जाते. ब्रदर्स अँड सिस्टर्स, परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करील. माझा विश्वास आहे की आजचा संदेश तुमच्यातल्या प्रत्येकासाठी हितकारक असा साबित होईल. संदेश आणि संदेशातील वचनं आणि जे गाईडलाईन आजच्या दिवशी मी तुम्हाला दिलं, विशेष करून ऑनलाईन सर्व्हिस घेत असताना आपण कशा रीतीने प्रभू समोर हजर व्हावं, की जिथं जेणेकरून त्याची उपस्थिती आपल्या कुटुंबामध्ये जाणवेल. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचं कुटुंब हे तुमचं प्रार्थनालय बनवा. आशा करतो, विश्वास ठेवतो की निश्चित परमेश्वराने आजच्या दिवशी तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. या वचनांच्या द्वारा, या मार्गदर्शनाच्या द्वारा परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करो. आणखीन एक भार मी चर्चमधल्या लोकांवर टाकणार आहे, आणि सध्या ब्रदर अमोल केदारी, ब्रदर अर्पित केदारी चांगलं काम करीत आहेत. पुण्यातले मेसेज जे असतात इंग्लिशमध्ये, तर ते त्याचं ट्रान्सलेशन करीत आहेत आणि आपल्या ग्रुपवर टाकत आहेत. आणि मी चर्चमधल्या सर्व लोकांना विनंती करील की प्रत्येकाने काळजीपूर्वक ते संदेश वाचा. तुम्हाला माहीत नाही की हे संदेश ट्रान्सलेट करताना आणि हे संदेश लिहून काढताना किती मोठा टायमिंग जातो. आणि ब्रदर अर्पित छोटासा आहे तरी तो हे काम करीत आहे. ब्रदर अमोल त्याला मदतीला आहेत. दोघांचेही श्रम आहेत, आणि कित्येक तास बसून आणि श्रम करून आणि ते टाईप करून आपल्या ग्रुपवर ते टाकत आहेत. म्हणून मी अशी इच्छा दर्शवील, विनंती करील चर्चमधल्या सदस्यांना की त्यांनी त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करा आणि ते चांगल्या रीतीने वाचा. वर वाचू नका, चांगल्या रीतीने मनपूर्वक वाचा, वचने काढून वाचा. तुमच्यासाठी ते टाकण्यात आलेलं आहे, त्याला इग्नोर करू नका, त्याला दुर्लक्ष करू नका, म्हणजे तुम्ही आशीर्वादित होता. आणि आणखीन मी एक भार ब्रदर अर्पित, ब्रदर अमोल केदार यांच्या व्यतिरिक्त इतर जणांवर टाकू शकतो की मी ज्या व्यक्तीला मी फोन करून कळविल त्याने त्या दिवसाचा संदेश जो मी या ठिकाणी प्रीच करतो, मी या ठिकाणी देतो, तो संदेश त्यांनी ऐकावा घरामध्ये आणि त्याचा सारांश तयार करावा
आणि मग त्यांनी प्रथम तो मला पाठवावा, मी तो चेक करील आणि ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस त्या व्यक्तीनं आपल्या ग्रुपवर तो पोस्ट करावा. म्हणून आजचा संदेश जर तुम्ही ऐकला असेल तर मग मी निश्चित प्रेयर संपल्यानंतर मी एखाद्याला सांगेल, मी असे इच्छीन की हा संदेश रविवारचा किंवा गुरुवारचा जो आपला संदेश आहे तो झाल्यानंतर जवळजवळ 2 तासामध्ये की जास्तीत जास्त 3 तासामध्ये तो संदेश तुम्ही मनन करून तयार करून लवकरात लवकर तुम्ही आपल्या ग्रुपवर पोस्ट करावा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. आपण सर्वजण प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो सुंदरशा समयाबद्दल. हे प्रभू, तू आमच्यावर आपली दया ठेवलीस, कृपा ठेवलीस आणि आजही तू तुझ्या लेकरांना मार्गदर्शन करीत आहेस. प्रभू, आम्ही मानव आहोत आणि खरं बाप्पा मानवी जीवन जगत असताना लागणारं सर्व मार्गदर्शन तू आम्हाला करीत आहेस. याबद्दल सर्व गौरव आम्ही तुला देतो. निश्चित प्रभू, आजच्या वचनानुसार, आजच्या संदेशानुसार की आम्ही तुझा सन्मान केला पाहिजे, आम्ही आमची भक्ती, आमची उपासना व्यर्थ जाऊन दिली नाही पाहिजे. तर परमेश्वर, आम्ही तुझा सन्मान केला पाहिजे, तुझ्या उपस्थितीचा आदर केला पाहिजे. प्रभू, आदर करून गीत गायला पाहिजे, आदर करून वचने ऐकले पाहिजेत आणि तुझा आदर करून बाप्पा आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हे प्रभू, आम्ही आमच्या कुटुंबाचं रूपांतर प्रार्थनालयामध्ये केलं पाहिजे. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आम्हाला जाणवली पाहिजे परमेश्वरा. म्हणून बाप्पा तू आमच्यावर दया कर. प्रत्येक कुटुंबाला तुझ्या स्वाधीन घे. प्रत्येक कुटुंबामधल्या प्रभू प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन घे. लहान आणि थोर येशूच्या नामामध्ये बाप्पा तुझ्या स्वाधीन घे. आणि प्रत्येकाला बाप्पा प्रभू आत्ताच्या कालावधीमध्ये बाप्पा जे मार्गदर्शन तू आम्हाला करीत आहेस, जी वचने आणि जे संदेश देत आहेस प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या वचनामध्ये रमण्यासाठी बाप्पा तू आम्हाला मदत कर. आमच्यामध्ये ती इच्छा निर्माण कर की जेणेकरून स्तोत्र 1 मध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही तुझ्या शास्त्रात रमावं, इतर गोष्टींमध्ये नव्हे बाप्पा. ओ बाप्पा, इतर गोष्टींमध्ये आम्ही रममान होऊ नये, तर तुझ्या शास्त्रात रममान व्हावं आणि तू आम्हाला आशीर्वादित करावं. प्रभू, आज आम्ही वचन ऐकलं की ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालं आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस. हे प्रभू, जर आमचं मन तुझ्या वचनांच्या द्वारा, प्रार्थनेच्या द्वारा स्थिर झालं तर निश्चित ती शांती, अद्वितीय शांती जी स्वर्गातून मिळते, जी तुझ्यापासून मिळते, ती आम्हाला प्राप्त होईल. हे प्रभू, या वचनांची अनुभूती आमच्या जीवनात आम्हाला मिळू शकते. म्हणून बाप्पा प्रत्येकाबरोबर तू राहा. हे प्रभू, प्रत्येक कुटुंब बाप्पा तुझ्या स्वाधीन घे. आजपर्यंत त्यांच्या सर्व गरजा तू ख्रिस्त येशूमध्ये भागवल्यास याबद्दल तुला गौरव मी देतो, विश्वास करतो. इथून पुढे परमेश्वरा तू त्यांच्या सर्व गरजा तू भागवशील, त्यांना उत्तम निरोगी असं जीवन तू देशील आणि आध्यात्मिक असं वातावरण घरामध्ये तू ठेवशील परमेश्वरा. ओ बाप्पा, म्हणून त्या प्रत्येकाला तू सहाय्य करशील असा माझा विश्वास आहे. प्रभू, तू प्रत्येकाला तू दया कर, प्रत्येकावर दया कर. हे प्रभू, प्रत्येकाला तू मदत कर, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला मदत कर. यासाठी घरामधलं वातावरण आध्यात्मिक वातावरण ठेवलं जावं. हे प्रभू, ख्रिस्त शरीरातील प्रभू जे तुझे निवडलेले लोक आहेत बाप्पा, प्रत्येक निवडलेला लेकरू बाप्पा, सर्व मिनिस्टर्स बाप्पा, ख्रिस्त शरीरातील बाप्पा सर्व मिनिस्टर्स लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते जे सेवा करत आहेत बाप्पा, या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील बाप्पा तुझ्या लेकरांना भरवण्याचं काम करीत आहेत, त्यांच्यासाठी श्रम करीत आहेत. त्या तुझ्या मिनिस्टर्स लोकांना बाप्पा, त्या तुझ्या सेवकांना आणि त्याच्या कुटुंबांना तू आशीर्वादित कर. त्यांना तू सांभाळ अशी विनंती मी तुला करतो. प्रभू, तुझी वचने आमच्या अंतकरणात घट्ट ठोकलेल्या खेळाप्रमाणे ठोकली जावं. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. मे गॉड ब्लेस यू.